मुलांनो, आपण अशा प्रकारे ओळख भारताची याच्यामधील आपण अभ्यास पाहिलं, स्पष्टीकरण पाहिलं आणि सरावाचे प्रश्न देखील आपण पाहिले आहे. तर आता आपण पाहूया की खेळामार्फत कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, किती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. ते आपला पहिला प्रश्न असणार आहे, मध्य भारतात डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मध्य भारतामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. पहिल्याचा पर्याय आहे तांदूळ आहे, गहू आहे, बाजरी आहे आणि ज्वारी आहे. तर तुम्हाला 4 प्रकारच्या पर्यायामधून तुम्हाला एक पर्याय सांगायचा आहे की मध्य भारतामध्ये, त्याचं तुम्हाला उत्तर आहे मध्य भाग आहे आणि दक्षिण भाग आहे. तर मध्य भागामध्ये कोणत्या प्रकारचं पीक आपण घेतो, तर आपलं उत्तर असणार आहे ज्वारी. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, ज्वारी या भागावर क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो, आपली डायडॅशकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगाने तयार झालेली आहे. आपली डायडॅशकडील सीमा म्हणजे तुम्हाला इथे दिशा विचारण्यात गेली. जसं मी तुम्हाला मागे सांगितले की नकाशा म्हटलं की दिशा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. जसं ती दिशा मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं, आता परत एकदा सांगते की जे दिशा असतात त्या काय असतात, अशा असतात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि ह्या पश्चिम असतात. त्यांनी काय सांगितलं आहे की आपली डायडॅशकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगाने तयार झाली आहे. कोणते आहे, दक्षिण आहे, पूर्व आहे, उत्तर आहे, पश्चिम आहे. तर जेव्हा नकाशा असतो तेव्हा नकाशामध्ये दिशा आणि उपदिशा यांना फार मोठं महत्त्व आहे की कोणत्या दिशेने जे पर्वतरांगा आहे, जे पठारे आहेत, जे मैदाने आहेत हे कोणत्या दिशेने आहेत, जे वनवृक्ष आहेत ते कोणत्या दिशेने आहेत, या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या दिशेच्या मार्फत साधणे खूप सोपे आणि सहज जाते. त्याच्यामुळे दिशा आपल्याला माहीत असणे मुलांना फार गरजेचं आहे. तसं तुम्हाला या प्रश्नामध्ये देखील दिशा ही काय केली आहे, विचारण्यात आलेली आहे की दिशा की तुम्हाला कोणत्या दिशेमध्ये आहे, की आपली जी डायडॅशकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगाने तयार झाली आहे. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे की उत्तर. तर मग आपण काय करणार आहोत, उत्तर या भागावर आपण क्लिक करणार आहोत की उत्तरेकडचं आपण पाहिलं की जी हिमालयाची जी रेषा असते. आपला तिसरा प्रश्न आहे, भारताचे वर्णन डायडॅशच्या आधारे समजून घेतो की भारताचे वर्णन. तसं आता आपण महत्त्वाचा जो भाग होता की भारत देश कसा आहे, भारत हा कोणत्या विविध देशाने, विविध भाषांनी, जाती जमातींनी तो नटलेला आहे, कोणत्या विविधतेने नटलेला आहे, या सर्व गोष्टी आपण कशाच्या मार्फत पाहिल्या की तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. आपला चौथा पर्याय आहे, 4 पर्याय आहे, आकृती, डोंगर, नदी का नकाशा. म्हणजे तुम्ही भारताचे वर्णन आकृतीच्या सहाय्याने पाहिले आहे, भारताचे वर्णन तुम्ही डोंगराच्या सहाय्याने पाहिले आहे मुलांनो, का तुम्ही भारताचे वर्णन नदीच्या सहाय्याने पाहिले आहेत का नकाशाच्या सहाय्याने पाहिले आहे. तर अर्थातच आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो, की आपण भारताचे वर्णन हे नकाशाच्या आधारे काय केलेलं आहे, पाहिलं आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे नकाशा. म्हणून आपण नकाशावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. आता बघा तुम्हाला इथे चौथा प्रश्न काय सांगितला आहे की समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक. जे समुद्राची सपाटी आहे त्याची उंची म्हणजे समुद्रापासूनची, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागे पण की जिथे हा समजा समुद्र आहे तर समुद्र इथून सुरू होतो, आपल्याला निळा दिसतो, परंतु जर हे इथे समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती प्रमाणात असू शकते, तुम्हाला इथे हे विचारलं आहे. तर त्यासाठी देखील मुलांना तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. 4 पर्यायातून तुम्हाला आपण लगेचच वाचून घेऊया. पहिला पर्याय आहे 5,000, दुसरा आहे 2,000, तिसरा आहे 8,000 आणि चौथा आहे 500 आहे. त्याच्यातून आपलं अचूक उत्तर काय असू शकणार आहे मुलांनो, की आपण जेव्हा पाठ वाचत होतो, जेव्हा आपण तुम्हाला स्पष्टीकरण मी सांगत होते, तेव्हा आपल्याला याचं अचूक उत्तर मिळतं की जर समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक हा किती आहे, आपलं अचूक उत्तर असणार आहे 8,000. म्हणून आपण 8,000 क्लिक करणार आहोत की 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. नुसते 8,000 नाही तर 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. आपला 5वा प्रश्न असणार आहे मुलांनो, डॅश हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. आपण जसं आपण पाहिलं होतं बघा मुलांनो की सर्वात जास्त असलेले राज्याचे क्षेत्रफळ कोणते होते, की 3 होते क्षेत्रफळ, 3 राज्य होते. आणि त्याच्यातलं पहिलं होतं जे राजस्थान होतं, दुसरं होतं ते मध्य होतं आणि तिसरं जे होतं महाराष्ट्र होतं. तर बरोबर. तर आपल्या 3 याच्यात इथे विचारलं आहे की सर्वात छोटं राज्य काय आहे, की छोट्या राज्यामध्ये की कोणतं क्षेत्रफळ कमी राज्याचं आहे. तर आपण पर्याय वाचून घेऊया. हरियाणा आहे, गोवा आहे, पंजाब आहे आणि बिहार आहे. बरोबर आहे. तर आपलं काय आहे उत्तर आहे, याच्यातलं बरोबर उत्तर असणार आहे की गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं काय आहे, राज्य आहे. आणि म्हणून आपण गोवा या भागावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. डॅश हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. काय सांगितलंय तुम्हाला, की या 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातून कोणतं हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. तर आपलं बघा आपण लगेच पर्याय वाचून घेऊया.
भारत आहे, रशिया आहे, अमेरिका आहे आणि फ्रान्स आहे. तर या चारपैकी आपलं काय सांगितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकशाही राष्ट्र म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, की लोकांनी लोकांसाठी मिळवलेले राज्य किंवा लोकांसाठी मिळवलेले काय आहे माहिती आहे किंवा जे नियम आहेत ते लोकांच्या हिताचे आहेत. त्याच्यामुळे आपण ते हे जे आहे प्रजासत्ताक राष्ट्र त्याच्यातलं कोणतं आहे की आपल्या बरोबर उत्तर काय असणार आहे, भारत आहे. की भारत हे लोकशाही प्रजासत्ताक काय आहे, राष्ट्र आहे. म्हणून आपण रेड बटनवर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला 7वा प्रश्न असणार आहे, आपल्या देशाचा विस्तार डॅश डॅश आहे. जो आपला भारत देश आहे, जसं तुम्ही पाहिलं पूर्ण जो भारत आहे त्या भारताचा विस्तार हा तुम्हाला कमी वाटतोय का जास्त वाटतोय, तो कसा आहे की त्याचं क्षेत्रफळ म्हणजे छोट्या प्रमाणात आहे का मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्हाला इथे बघा तर काय 4 पर्याय दिले आहेत. छोटा आहे, मोठा आहे, कमी आहे का कमकुवत आहे. छोटा, मोठा, कमी तुम्हाला अर्थ कळाला आहे. कमकुवत म्हणजे जो कमी पण नाही जास्त पण नाहीये की ठीक आहे कधीतरी खूपच कमी असतो, कधीतरी खूपच जास्त असतो, त्यामध्ये कमकुवत म्हणजे जो ज्याला पक्का आधार नाहीये. तर असं काय बोलणार आपण, कमकुवत बोलणार. तर आपलं नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे, आपल्या देशाचा जो विस्तार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, मोठा. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत योग्य उत्तरावर. आपला 8वा प्रश्न आहे मुलांनो, उत्तर भारतात डॅश डॅश हे प्रमुख पीक आहे. उत्तर भारतातील प्रमुख पीक कोणतं आहे. जसं मी सांगितलं की उत्तर भारतामध्ये काय घेतली जाते, गहू घेतले जातं. मध्य भागामध्ये काय घेतलं जातं, ज्वारी घेतली जाते. आणि दक्षिण भागाकडे काय घेतलं जातं, आपण तांदूळ घेतला जातो. पण तुम्हाला इथे विचारले उत्तर भाग म्हणजे जसं मी तुम्हाला की नकाशामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला उत्तर दिलेलं असतं, म्हणजे ही उत्तर दिशा आहे, म्हणजे खालची आहे जी दक्षिण आहे आणि या दोनच्या एक पूर्व आणि एक पश्चिम आहे. हे डोक्यातच ठेवायचं आहे की नकाशामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला इथे एक ॲरो करून दिलेलं असतं उत्तर म्हणून, म्हणजे उ लिहिलं म्हणजे उत्तर आहे. तर इथे तुम्हाला विचारलं की उत्तर भागामध्ये प्रमुख पीक आपलं कोणतं असू शकणार आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, आपण ते वाचून घेऊया. गहू आहे, नाचणी आहे, तांदूळ आहे आणि कणीस आहे. बरोबर आहे. तर काय होतंय मुलांना इथे की आपलं अचूक उत्तर काय होऊ शकतं, गहू असू शकतो का, नाचणी असू शकते का, तांदूळ असू शकतो का, कणीस असू शकतं. तर आपण ते पाहिलं तांदूळ हा कुठे घेतो, दक्षिण भागामध्ये असतो. नाचणी आणि कणीस हा शब्द आपल्या पाठामध्ये तर आलेलाच नाहीये. तर साहजिकच आहे मुलांना आपलं उत्तर काय असू शकणार आहे की आपलं उत्तर आहे गहू. आणि त्याच्यामुळे आपलं अचूक उत्तर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आता आपल्या मुलांना 9वा प्रश्न आहे, नीट समजून घेऊया की क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. की जिथे ज्याच्या भारताचा जो पूर्ण भारत देश आहे त्या भारत देशामध्ये की कोणतं असं राज्य आहे की जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठं आहे आणि ते खूप विशाल आहे, ते विस्तारलं आहे. तर त्याचे तुम्हाला काय 4 पर्याय दिले गेलेले आहेत. त्या पर्यायातून आपण वाचून घेऊया. एक तामिळनाडू आहे, दुसरं पश्चिम बंगाल, तिसरं राजस्थान आणि चौथं आहे गुजरात. तर आपण पाहिलं होतं मुलांना की आपण 3 राज्य पाहिले होते की जी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण सगळ्यात मोठं इथे काय लिहिलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यात मोठं त्यांनी विचारलं आहे की जो सगळ्यात पहिलं जे होतं जे राजस्थान होतं, दुसरं होतं जे मध्य प्रदेश होतं आणि तिसरं होतं जो महाराष्ट्र होता. त्याच्यामध्ये लिहिलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे म्हणजे आपल्याला 1 नंबरचं सांगायचं आहे. तर आपल्याला बघा इथे काय सांगितलं आहे की 4 पर्यायामध्ये बरोबरच आपलं साहजिकच आहे, आपलं उत्तर काय असणार आहे की राजस्थान. त्याच्यामुळे हे सर्वात मोठं, हे भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे मोठं राज्य आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला 10वा प्रश्न आहे मुलांनो बघा की भारतीय भूखंडाच्या डॅश डॅश दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. आता बघा हा प्रश्न परत एकदा आपण हळूवारपणे नीट वाचून घेऊया की काय सांगितलंय. तो समजायला थोडा कठीण आहे, मोठा पण आहे आणि समजायला कठीण आहे. आपण परत एकदा तो वाचूया. भारतीय भूखंडाच्या डॅश डॅश दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. म्हणजे कोणत्या अशा जो भारत देश आहे, जो असा भारत देश बघा इथे दाखवलेला असतो, जो भारत देश आहे ते काय झाले, भारतीय भूखंडाच्या डॅश डॅश दिशेंना पाणी व्यापलेलं म्हणजे कोणत्या दक्षिणेकडील निमुळता भाग म्हणजे हा जो दक्षिण आहे, हे आहे पूर्व आहे, हे पश्चिम आहे, हे उत्तर आहे आणि हे कोण आहे, ही दक्षिण आहे, हे दक्षिणेचा. तर इथे काय सांगितले, दक्षिणेकडील निमुळता म्हणजे जो हा भाग आहे, दक्षिणेकडचा जो निमुळता भाग
होत जाणाऱ्या भारतीय भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. परंतु तो कोणत्या हे जे तुम्हाला जे पर्याय दिलेले आहे, या पर्यायातून कोणत्या पर्यायाच्यामध्ये फिरतो की भारतीय भूखंडाच्या ज्या दिशांना, म्हणजे कोणत्या अशा दिशा आहेत, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत, अशा कोणत्या ज्या दिशांमुळे हा आपल्याला भाग आहे, जो दक्षिणेकडचा भाग आहे, त्यामुळे त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हणतात. तर तुम्हाला याचं योग्य उत्तर सांगायचं की जे कोणते जे 3 समुद्र आहेत, कोणते त्या 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत का 5 आहेत, अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत की त्यामुळे हा भारतीय द्वीपकल्प तयार झाला आहे. आणि त्यामुळे साहजिकच याचं उत्तर काय असणार आहे की जिथे 3 भागामध्ये हा व्यापला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 हे काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. मुलांना आता आपण पाहिलं, अभ्यास पाहिला, सराव, खेळ पाहिला. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न कशा प्रकारे देखील विचारले जाऊ शकतात हे देखील आपण इथे पाहणार आहोत. की बघूया प्रश्नाचं स्वरूप कसं आहे. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. जिथे क्षेत्रफळाचा विस्तार जास्त आहे, जिथे ज्या राज्याचा विस्तार जास्त आहे, असं राज्य कोणतं आहे? ते तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. पहिलं आहे तामिळनाडू, दुसरं आहे राजस्थान, तिसरं आहे पश्चिम बंगाल, चौथं आहे गुजरात. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? राजस्थान. तुम्हाला राजस्थान हे सर्वात क्षेत्रफळ जास्त असलेलं राज्य आहे. तर आपण पुढे जाऊया. आपला दुसरा प्रश्न आहे, आपली डॅश डॅश कडील सीमा हिमालयासारख्या अति उंच पर्वतरांगाने तयार झालेली आहे. जो उंचकडील जो भाग आहे, जो आपला भारत देश आहे, जो आपली डॅश डॅश कडील सीमा, म्हणजे तुम्हाला इथे काय विचारले मुलांनो, की तुम्हाला इथे दिशा विचारली आहे. ती दिशा कोणती आहे ते तुम्हाला माहिती आहे की दिशा आपल्या कोणत्या आहेत, ह्या पाठच करायच्या आणि लक्षात ठेवायच्या की त्या कोणत्या साईडला येतात. इथे पूर्व असते, इथे पश्चिम असते, इथे उत्तर असते, इथे दक्षिण असते. आणि ज्या उपदिशा आहेत त्याचा देखील अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. की तुम्हाला जर पुढच्या वर्षी असेल तर जर आग्नेय आहे, वायव्य, ईशान्य आहे आणि नैऋत्य आहे, अशा 4 उपदिशा आहेत. त्याचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे, पण तो पुढे करायचा आहे. तर बघा, इथे काय सांगितलं आहे की आपल्या डॅश डॅशकडे सीमा हिमालयातील अति उंच पर्वतरांगाने तयार झाली आहे. कुठं कोणती तयार झाली, कोणत्या दिशेने तयार झाले? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अति उंच भागाकडे काय झाले, तयार झाले आहे. बघा, आता आपल्या इथे काय प्रश्न सांगितला आहे, भारताचे वर्णन डॅश डॅशच्या आधारे समजून घेता येते. की जर भारत देश आपल्याला दाखवायचा असेल की भारत हा कशा विविधतेने नटलेला आहे, विविधतेने हर एक जाती, धर्म, पंथ, जाती जमाती आहेत, कोणत्या म्हणजे आपल्या मार्ग आहे, जे वाहतुकीचे मार्ग आहेत ते कोणत्या प्रकारचे तिथे आढळतात भारतामध्ये, कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, कोणत्या प्रकारचे फळ उत्पादने घेतात, ह्या सर्व प्रकारची माहिती आपण कशा प्रकारे समजून घेऊ शकतो ते तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ विचारला आहे. तर मुलांना आपण इथे पाहूया की तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. 4 पर्याय आपण लगेचच वाचून घेऊया. पहिला आहे आकृती, दुसरा आहे नदी, तिसरा आहे डोंगर आणि चौथा आहे नकाशा. तर तुम्हाला कोणत्या आधाराच्या आधारे समजून घेता येईल भारताचं वर्णन? तर त्यामुळे जिथे बरोबर आकृती असते, त्या आकृती तुम्हाला फक्त एक प्रकारची जे आकृती असेल, एखाद्या व्यक्तीची आकृती असेल, एखाद्या फळाची आकृती, तुम्ही फक्त सांगू शकता की ही आकृती. पण त्याच्याद्वारे तुम्ही म्हणजे पूर्ण भारताचं वर्णन करू शकता का? त्याच्याद्वारे आतमध्ये काय आहे त्या गोष्टीचं, त्या फळाचं तुम्ही वर्णन करू शकता का? जर तुम्ही सफरचंदाची आकृती काढली आहे की तुम्हाला दिसते, पण त्याच्या आतमध्ये काही समजून घेऊ शकता का? ते नाही मुलांनो. तर नदी आहे, तुम्हाला फक्त नदी दिसत आहे, बरोबर आहे, पण ते नदी म्हणजे आतमध्ये काय आहे हे तुम्हाला दिसत आहे का? तर ते नाही दिसत आहे. डोंगर आहे, तुम्ही डोंगर पाहू शकता की डोंगराच्या वर काय, तो डोंगर काळा आहे, निळा आहे, लाल आहे, की त्या डोंगरावर फक्त गवत झाडं आले. परंतु त्या डोंगराच्या आतील ज्या गोष्टी आहेत, जे खनिजे आहेत, ते तुम्हाला पाहता येत आहेत का? त्याचा तुम्ही अभ्यास करताय का? तर नाही. तर मग मुलांना राहिलं चौथं नकाशा. नकाशामध्ये की तुम्ही हर एक गोष्ट तुम्हाला नकाशाच्या द्वारे, जसं आपण सांगितलं समोच्च रेषा आहे, रंग पद्धती आहे आणि उठावदर्शक नकाशा आहे, की या तिन्ही माध्यमाच्या द्वारे आपण नकाशातून काय करू शकतो, हर एक गोष्टीचा आपण काय करू शकतो, विचार करू शकतो आणि त्याचा अधिक सविस्तरपणे अभ्यास देखील करू शकतो. म्हणून नकाशाद्वारे आपण भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे अधिक समजून घेता येते. चला आपण पुढे जाऊया. बघा, प्रश्न विचारले की उत्तर भारतात डॅश डॅश हे प्रमुख पीक आहे. उत्तर भारत. परत तिथे तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला दिशा समजून घ्यायची की एकदा दिशा कळाली की तुम्हाला कळेल की अरे उत्तर भारत कुठे, कुठे, पूर्व कुठे, पश्चिम कुठे, दक्षिण कुठे, हे तुम्ही समजू शकता. इथे तुम्हाला उत्तर भारतामध्ये जे प्रमुख पीक आहे त्याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. गहू आहे, तांदूळ आहे, नाचणी आहे, कणीस आहे. मुलांना आपल्या पाठामध्ये नाचणी आणि कणीस या दोन्ही शब्दांचा प्रयोग आलेला नाहीये. आणि गहू हे कुठे घेतले जातं तुम्हाला माहित आहे,
तांदूळ कुठे घेतला जातो हेही तुम्हाला माहित आहे. मग आपल्या बरोबर उत्तर काय असणार आहे? तांदूळ हा दक्षिण भागाकडे घेतला जातो. मग राहिलं का त्या गहू. तर गहू हा निश्चितच कुठे घेतला जातो? उत्तर भागामध्ये. जे उत्तर भाग आहे भारताचा, जसं उत्तरेकडचा जो भाग आहे तिथे काय केला जातो? गहू. म्हणजे पंजाबमध्ये गव्हाचं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं मुलांनो. आपला पुढचा प्रश्न बघूया. आपल्या देशाचा विस्तार डॅश आहे. आपल्या देशाचा विस्तार म्हणजे हा छोटा आहे, हा मोठा आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा त्याचे तुम्हाला 4 पर्याय दिले, ते वाचून घेऊया. छोटा, कमी, मोठा, कमकुवत. जो कमकुवत म्हणजे जो कधी असतो, कधी नसतो, कधी ते समप्रमाणात राहत नाही किंवा तो त्या गोष्टीला स्थिरता नाहीये, कमकुवत आहे तो. बरोबर आहे? तर आपलं साहजिकच आहे, आपला जो देशाचा जो विस्तार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? मोठा आहे. पुढे आपला पुढचा प्रश्न असणार आहे, डॅश डॅश हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. आता मुलांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य ते देखील आपण अभ्यासले आहे आणि ते तुम्हाला माहीत आहे. तर सगळ्यात पहिले राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे आणि पहिलं राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र आहे. पण त्याच्यात तुम्ही विचार की जे कमी क्षेत्रफळ असले की जे आपल्या पूर्ण भारतामध्ये जे कमी आहे ते क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं आहे? ते तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. एक हरियाणा आहे, दुसरं पंजाब आहे, गोवा आहे आणि चौथं बिहार आहे. तर मुलांनो की याच्यातलं आपलं बरोबर उत्तर असणार आहे की गोवा हे एकदम छोटं राज्य आहे की जे त्याचं क्षेत्रफळ हे काय आहे? फार कमी प्रमाणामध्ये आहे. तर आपला बघा 7वा प्रश्न आहे, समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक डॅश डॅश मीटरपेक्षा जास्त आहे. की तुम्हाला इथे समुद्र सपाटीची जी उंची दिलेली आहे किती तुम्हाला सांगायची आहे की त्याचे तुम्हाला 4 पर्याय दिले गेले. या 4 पर्यायामध्ये आपला एक पर्याय तर हा बरोबर असणार आहे आणि या पर्याय काय आहेत ते आपण आधी वाचून घेऊया. आपल्या पहिल्या पर्यायाचा आहे 5,000, दुसरा आहे 8,000, तिसरा आहे 2,000 आणि चौथा आहे 500 आहे. बरोबर आहे मुलांनो? तर या 4 पर्यायापैकी आपला नेमका पर्याय कोणता असू शकणार आहे की जे समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक, तुम्हाला तिला फरक सांगायचा आहे की हा मीटरपेक्षा जास्त आहे. मग 500 पेक्षा जास्त आहे, 8,000 पेक्षा जास्त आहे, 2,000 पेक्षा जास्त आहे का 500 पेक्षा जास्त आहे? तर आपलं अचूक उत्तर असणार आहे 8,000 पेक्षा जास्त आहे. बघा इथे काय सांगितले, मध्य भारतात डॅश डॅशचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मध्य भारतामध्ये जसं हा उत्तर भारत आहे, हा दक्षिण आहे, हा पूर्व आहे, हा पश्चिम आहे. तर मग त्याच्यामधले जो मध्य आहे, जो उत्तर आणि दक्षिणच्या मध्ये असतो त्याला काय बोलणार? मध्य भाग बोलणार. मध्य भागामध्ये कोणत्या प्रकारचं घेतलं जातं उत्पादन? जसं तुम्हाला सांगितलं उत्तर भारतामध्ये गहू घेतला जातो, दक्षिण भागामध्ये तांदूळ घेतला जातो. तर मग मध्य भारतामध्ये काय घेतलं जातं मुलांनो? ज्वारी घेतली जाते. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ज्वारी. मध्य भारतात ज्वारीची उत्पादने मोठ्या प्रमाणावर होत असते. आपला 9वा प्रश्न मुलांनो, भारतीय भूखंडाच्या डॅश दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. की किती समुद्राद्वारे भारतीय जो भूखंड आहे अशा 2 आहेत, 3 आहे, 4 आहे का 5 आहे दिशांमुळे तो समुद्रातून जे भागास भारतीय द्वीपकल्प असे बोलतात. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे 3 उत्तर. की या 3 गोष्टीमुळे भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने 3 दिशा आहेत. म्हणजे त्या दिशामध्ये कोणत्या बरे येतात की जो पूर्वेकडचा भाग आहे, दक्षिणेकडचा भाग आहे आणि परत पश्चिमेकडचा भाग आहे. म्हणजे 3 दिशांनी बरोबर गेलेला आहे. जसं बघा इथे काय दिले गेलेलं आहे, आपण परत एकदा बघा. हा प्रश्न समजण्यास फार कठीण आहे. म्हणजे हा उत्तर आहे, हा दक्षिण आहे, हा पूर्व आहे, हा पश्चिम आहे. बरोबर? या पश्चिम भागामध्ये काय झालं की भारतीय भूखंडाच्या 3ही दिशांना म्हणजे पूर्वेकडचं पाणी, दक्षिणेकडचा हा एक भाग, दक्षिणेकडून जाणारा हा दुसरा भाग आणि दक्षिणेकडून परत पश्चिमेकडे जाणारा हा 3 भाग. म्हणजे हा एक समुद्र, हा जो खालचा एक जो समुद्र जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे प्रशांत महासागर आहे. बरोबर आहे? इथे काय आहे? अरबी समुद्र आहे, जो हिंदी महासागर आहे. इथे काय? अटलांटिक महासागर आहे. मी सांगितलं अटलांटिक महासागर आहे. म्हणजे असे 3 समुद्र आहेत. म्हणून 3 आपलं काय आहे उत्तर असणार आहे. भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना, मग आपलं उत्तर काय येणार आहे? 3 दिशांना पाण्याने व्यापलेलं आहे. कळालं? दिशा इथे नाही ना, दिशा सांगितले म्हणजे हा आपला जो भाग आहे. म्हणून मी मुलांना तुम्हाला परत सांगते, दिशा समजून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर? तर आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. चला आपण पुढे जाऊया.
आपल्याला शेवटचा प्रश्न असणार आहे, डॅश डॅश हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. तर याच्यातले कोणतं लोकशाही राष्ट्र प्रजासत्ताक राष्ट्र आहे? तर तुम्हाला 4 पर्याय दिले गेले आहेत. भारत आहे, अमेरिका आहे, रशिया आहे, फ्रान्स आहे. तर याच्यातले कोणत्याही मुलांनो तुम्ही सांगा, की आपलं साहजिकच उत्तर काय असणार आहे, की भारत. कारण आपण भारताचा नकाशा पाहत आहोत, बरोबर आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय आपण अमेरिकेबद्दल पाहिलं, आपण रशियाबद्दल पाहिलं, आपण फ्रान्सबद्दल शिकलो का? तर नाही मुलांनो. आपण काय शिकलो, की आपण भारत आणि भारत हा कशा विविध प्रकारे नटलेला आहे. भारताची आपण विविधता आपण कशा प्रकारे ती सर्व पाहिली आहे आणि म्हणूनच आपलं बरोबर अचूक उत्तर असणार आहे भारत. चला आपण पुढे जाऊया. बघा मुलांनो, आपले एकूण प्रश्न होते 10, सोडवलेले प्रश्न होते 10, बरोबर उत्तर होते 10 आणि चुकलेलं उत्तर एकही नाही. मुलांना तर अशा प्रकारे आपण पाहिलं अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा. पण आता आपण पाहणार आहोत प्रश्न उत्तरामार्फत काही प्रश्नाची उत्तर आपण देणार आहोत. त्या प्रश्नामध्ये मुलांना काही लघुत्तरी प्रश्न असणार आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न देखील हे असणार आहेत. ते कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील पाहणं तितकेच गरजेचं आहे, की काही छोटे असतील, काही मोठे असतील. तर आता इथे कशा प्रकारचे अजून प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. आपला भारत देश कशाने समृद्ध आहे? मुलांना तुम्हाला काय वाटतं, की आपण पूर्ण नकाशाचा अभ्यास केला, नकाशात येणाऱ्या हर एक गोष्टी पाहिल्या, तर भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. पर्वत, पठारे, रांगा ज्या आहेत, जे दरी आहेत, त्या सर्व गोष्टींनी काय आहे, भारत हा विविधतेने नटून गेलेला आहे. आपला भारत देश विविध नद्या, पर्वत, जे पठारे आहेत त्या सर्वांनी काय आहे, समृद्ध आहे. म्हणजे भरलेला आहे. असं नाही की चला थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, की थोड्याफार ठिकाणी नदी आहे, थोड्या ठिकाणी पर्वत आहे, असं नाहीये मुलांनो. की म्हणजे तो समृद्ध म्हणजे तो हर ठिकाणी आहे. म्हणजे जिथे आपला भारत देश येतो तिथे प्रत्येक ठिकाणी पर्वत आहे, नद्या आहेत, पठारे आहेत, ह्या सर्व गोष्टींनी काय आहे, तो नटलेला आहे. परत म्हणजे काय दिलं, आपला भारत देश कशाने नटलेला आहे? परत त्या प्रश्नाचं काय केलेलं आहे, उत्तर दिलं की तेच आहे. आपला भारत देश हा विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने आणि झरे, बेटे यांनी देखील काय आहे, तो नटलेला आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्प कशाला म्हणतात? जसं मी तुम्हाला आत्ताच आकृतीच्या सहाय्याने दाखवलं, की जो भारताचा जो द्वीपकल्प आहे, भारतीय द्वीपकल्प कशा बोलतात, की जसं ही आकृती काढली आहे, या आकृतीतून जो द्वीपकल्प आहे, जो दक्षिणेकडचा जो भाग येतो त्याला काय होतं, भारतीय द्वीपकल्प. जे 3 समुद्रापासून जे समुद्र याला लागून जॉईंट झाले आहेत, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, या लागून जो झालेला आहे दक्षिणेकडचा भाग, त्याला काय बोलणार आपण, द्वीपकल्प म्हणतात. म्हणजे भारतीय भूखंडाच्या ज्या 3 दिशा आणि पाण्याने व्यापलेला आहे व दक्षिणेकडचा जो भाग तो निमुळता झाला आहे, त्या ओस जाणाऱ्या भागास काय बोलतात, द्वीपकल्प असे म्हटले जाते. बघा आपला चौथा प्रश्न आहे, आपली उत्तरेकडील सीमा कशाने तयार झाली आहे? आपली उत्तरेकडील सीमा पर्वत रांगाने तयार झालेली आहे ना, की जिथे उत्तरेकडची जी दिशा आहे ती आपण कशाने झालेली आहे, उत्तरेकडील सीमा ही अति उंच पर्वत रांगा, ज्या उंच उंच पर्वत रांगा आहेत त्यामुळे ती उंच काय झाले आहे, ती सीमा तयार झालेली आहे. की जिथे आपण तो पंजाब साईडचा जो भाग येतो ना, आपण बोलतो ती उत्तरेकडे, जसं भारताचं जे टोक आहे ते काय आहे, उत्तरेकडे आहे. ती उत्तरेकडील सीमा ही अति उंच पर्वत रांगांनी ती काय झाली, ती जे पर्वत जे काय आहेत ते उंच झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ती दिशा झालेली आहे. आपल्या देशात काय आहे, तुम्हाला काय वाटतं, या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं मुलांनो, की आपल्या देशात काय आहे, की आपला देश हा कसा आहे, तर आपल्या देशामध्ये पर्वत आहे, पठारे आहेत, बेटे आहेत, मैदाने आहेत, झरे आहेत, की म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये आपल्याला आढळायला मिळतात. म्हणून आपल्या देशात काय आहे, तर आपल्या देशात पर्वत आहे, पठारे आहेत, नद्या आहेत, बेटे आहेत, जे वने आहेत, जंगले आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या वाळवंटे आहेत, बरोबर आहे, की या सर्व गोष्टी आपल्या भारत देशामध्ये आहे. आपल्या देशाचा समुद्र सपाटीपासूनचा विस्तार हा किती आहे? आता बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारले, की जो आपला समुद्र सपाटी, जे आपल्या भारत देशातील जो लागून जे समुद्र आहेत, जे 3 समुद्र आहेत, की त्या समुद्रापासून काय झालं आहे, त्यांनी सांगितलंय की तो समुद्र सपाटीपासून किती आहे, की आपल्या भारत देशाला काय झालं आहे, समुद्रांनी वेढलेलं आहे. 3 समुद्रांनी वेढले. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, प्रशांत महासागर आहे, खाली हिंद महासागर आहे आणि इथे अटलांटिक महासागर येतो, बरोबर आहे. म्हणजे या 3 याची वेढले. मग त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही किती प्रमाणात असू शकते, मग तुम्हाला ते ऑप्शन दिलं होतं. मग ते ऑप्शन काय असणार, की समुद्र सपाटीपासूनची उंची ही 8,000 पेक्षाही जास्त उंचीची आहे. बघ आपलं उत्तर काय आहे, आपल्या देशाच्या समुद्र सपाटीपासूनची उंचीतील फरक हा 8,000 मीटर पेक्षाही जास्त काय आहे,
उंच आहे. बघा आपला पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतातील प्रमुख पीक कोणते आहे? की आता तुम्हाला परत इथे विचारलं आहे, की तुम्हाला सांगितलं आहे, की उत्तर भारतातील म्हणजे तुम्हाला दिशा दिलेली आहे, की उत्तर भारतातील म्हणजे आपण याचं प्रश्नाचं उत्तर आपण असं पण देऊ शकतो. उत्तर भारतातील पीक जे प्रामुख्याने कोणतं आपण काढू शकतो? पंजाब या ठिकाणी असलेल्या गव्हाचं उत्पादन जास्त होतं आणि म्हणून गहू आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, की उत्तर भारतातील प्रमुख पीक हे काय आहे? गव्हाचं आहे. गहू हे उत्तर भारतातील प्रमुख पीक आहे. असं बाकीचं आपण जसं सांगितलं दक्षिण भागाकडील पीक हे कोणतं आहे? भाताचं आहे आणि मध्य भागातील पीक हे कोणतं आहे? ज्वारीचं आहे. अगदी सोपं आहे. बघा किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतातील प्रमुख पीक कोणते आहे? परत आता तो दुसरा प्रश्न आहे की किनारपट्टी म्हणजे हा दक्षिणेकडचा भाग आहे. किनारपट्टी परत मुलांनी लक्षात घ्या, जो भारताचा जो निमुळता भाग आहे त्याला काय बोलणार? ही किनारपट्टी आहे. जे समुद्राच्या लगत भाग आहे, समुद्राच्या म्हणजे हे काय समुद्राच्या ही लगतचा आहे भाग आहे. जो किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तिथे कोणत्या प्रकारे म्हणजे हा पूर्ण काय आहे? दक्षिण भाग आहे. मग तिथे किनारपट्टीचा प्रदेश दक्षिण भारतातील प्रमुख पीक कोणते आहे? किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारत. तर मुलांना आपलं उत्तर काय ना की तिथे कोणत्या प्रकारचं भाताचं उत्पादन हे जास्त काय केलं जातं? घेतलं जातं आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? भात हे प्रमुख पीक तिथले आलेलं आहे. बघा भारत कोणते आणि कसे राष्ट्र आहे? भारत हे कसे राष्ट्र आहे मुलांनो? की भारत हे काय आहे? लोकशाही राष्ट्र आहे. की लोकांनी लोकांसाठी मिळवलेले राज्य हे काय त्यामुळे काय आहे? भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या भागात 10वा प्रश्न असणार आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? परत हा तुम्हाला बघा प्रश्न येत आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीतून म्हणजे जिथे क्षेत्रफळ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जिथे जमिनीचा विस्तार झालेला आहे, त्याची वाढ झालेली आहे, अशा प्रकारचं राज्य कोणतं आहे? तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की असे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य हे तीन राज्यामध्ये प्रामुख्याने मोडले जातात. सगळ्यात पहिलं राजस्थान होतं, दुसरं होतं मध्य प्रदेश होतं आणि तिसरं होतं महाराष्ट्र होतं. या तिन्ही राज्यामध्ये काय होतं? क्षेत्रफळाचं प्रमाण जास्त होतं. पण या तिघांमध्ये सगळ्यात जास्त जे आहे आपण काय बोललं जातं की जो सगळ्यात पहिलं येतं आहे ते राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. तर मुलांना आपण अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नाची उत्तरे दिली की आपण अभ्यास पाहिला आहोत की अभ्यासामार्फत आपण पाहिलं आहोत की कशा प्रकारचे आपण ओळख भारताची या नकाशाच्या द्वारे आपण त्या गोष्टीचं स्पष्टीकरण पाहिलं. सराव घेतला, सरावाच्या नंतर खेळ घेतला, परीक्षा घेतल्या, प्रश्नोत्तरे घेतली. ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण अधिक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली, अधिक आपण स्पष्ट केलं की कशा प्रकारे भारताची ओळख आहे. भारताच्या ओळखीमध्ये त्याचे विविध प्रकार येतात, विविध जाती धर्मातील लोक येतात, विविधता असते. भारत देश हा जरी देश असला तरी हर एक राज्यामध्ये आणि अनेक जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, उत्पादने घेतली जातात, त्याची वाहतूक कशा प्रकारे केली जाते. भारत हा देश काय लोकशाही राष्ट्रसंघ आहे आणि या सगळ्या गोष्टीची आपण माहिती या पाठामध्ये घेतली. मुलांना मला वाटतं हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील अतिशय तुम्ही आपण देखील खेळामार्फत, परीक्षेमार्फत, सरावामार्फत घेतली आणि आपण नवीन प्रश्न आपण पाहिले की कशा प्रकारे आपण या गोष्टी आपण ओळख भारताची या गोष्टी घटकेतून आपण सर्व घटकांचा अशा प्रकारे सविस्तर अभ्यास केला गेलेला आहोत. आता आपण पाहूया एका नवीन घटकाकडे पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.